सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचचा हिरो विकी मुंबईकर तर स्ट्रायकिंग एंडला अगोदरचा सामना ज्या टीमने जिंकला त्या टीमचा महानायक सामनावीराचा हिरो जो राहिला अभि जोशी आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. अनेक चांगलं बॅटल 3 ओव्हरची मॅच 18 बॉलच्या 17 ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून किती धावा सेट केल्या जातील. पहिलाच बॉल बिगिट तर जरूर केलाय आणि पहिल्याच बॉलवर विकी मुंबईकरचं केलं स्वागत. अभि जोशीच्या बॅटमधून येतोय जलद गतीने एक दर्जेदार स्ट्रोक हा षटकार. यंदाच्या हंगामामध्ये आपल्या आक्रमकतेच्या जोरावर असंख्य षटकार ज्या बॅट्समनने लगावले आणि नवी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला सिक्सर किंग म्हणून देखील नावारूपाला आलाय अभि जोशी. इनसाइड एज ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला त्यानंतर टप्पा थोडासा बदलवला गती परिवर्तन पाहायला मिळालं परंतु इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. चांगला झेल कंकेशने टिपला. न्यू बॅट्समन मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने दिशा दिली बॉटमॅनचा चांगला वापर केला. चांगली फिल्डिंग निखिलच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये देखील चांगला झेल निखिलने टिपला होता आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 गडी बाद 7 रन. एक धाव देखील कंप्लीट होते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 8 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 9 धावा. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वन सोल्युशन 48 करावे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये कुमार 11 तुर्बे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण देखील टॉससाठी यायचं आहे. शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 रन. 9 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. नऊ रन आतापर्यंत होतात. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच त्वरित स्टार्ट करा. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एकेरी धाव देखील कंप्लीट झाल्यानंतर सेकंड रनसाठी कॉल परंतु चांगली फेकी कुणाल कोहलीच्या माध्यमातून
आणि कुणालसाठी देखील विशेष शुभेच्छा पंकज कोळी यांच्या माध्यमातून या मॅचसाठी. दहा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. चांगला बाउन्सर होता परंतु तेवढा चांगला प्रयत्न राहिला. विष्णू कोळी यांचा एक लेजंड खेळाडू, 40+ मास्टर, वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील असं 30 धमक त्यांच्या कामगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 रन आतापर्यंत होतात. कोलर पद्धतीचा हा बॉल परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी परंतु जजमेंट चुकलं. चांगलं बॅकअप कुणालच्या माध्यमातून रनआउटची संधी, ही संधी देखील या ठिकाणी गमावली आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. वेग भरपूर होता, लाजवाब बॉल, टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल ऐरोली कोळीवाडा या टीमचा दबाव वाढवेल, कारण टॉस जिंकून अभि जोशीने फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात. वेगवान बॉल, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकत नाही परंतु विकेट किपर फंबल झाला, त्यानंतर थ्रो केलाय. स्टंपला बॉल लावेल तत्पूर्वी बॅट्समन अनिकेतने क्रीजमध्ये आलाय. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. उसे घेणारा हा बॉल, येस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आकडू पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं बॅट्समनला आणि डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रनच्या सरासरीने 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक बॅट्समन गमावलाय. 16 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. तर शेवटचं षटक आणि गोलंदाज सज्ज होते. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होते. 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड एज झेलची संधी आणि एक चांगला झेल विकेट किपर नयनने टिपलाय आणि दुसरा बॅट्समन गमावलाय ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमने.
तर चला टॉससाठी याचं वन सोल्युशन 48 करावे आणि कुमार 11 तुर्बे दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला टीम वन सोल्युशन 48 करावे टीमचे कॅप्टन आणि कुमार 11 तुर्बे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन शैलेश. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या इनिंग मधले. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. फक्त एकाच धावेवर समाधान मानेल बॅट्समन शैलेश. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. आमच्या समेत गुणलेखक मित्र संदेश हे देखील जॉईन झालेत, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात, कारण गुणलेखक म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो होईल परंतु गॅदर खराब राहिलं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 20 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. या बॉलवर बिगिट केलाय, फटका चांगला आहे, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. बॅट्समन मनोज चव्हाणच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 26 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या इनिंग मधला. जर या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा हिट आला तर एक समाधानकारक स्कोर टीम ऐरोली खोईवाडा ऐरोली या टीमच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड एज डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या होते 27 आणि 28 रनचं टार्गेट असेल. चला टीम वन सोल्युशन 48 करावे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आणि कुमार 11 तुर्बे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी याचा आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा षटक कमी केलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण टॉससाठी या, कारण यानंतर लगेच मॅच होईल. वेलकम चिनू दादा पाटील, आपलं देखील बेलापूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत. चला टीम वन सोल्युशन 48 करावे टीमचे कॅप्टन. 28 रनची गरज आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना विक्की मुंबईकरच्या बॅटमधून येतोय. घुटना टेक और फ्लाइटेड सिक्सर देख हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट मॅच कुमार 11 तुर्बे आणि वन सोल्युशन 48 करावे दोन टीम मध्ये केला जाईल टॉस. या स्पर्धेचे जनक पंकज दादा कोळी ते देखील या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर कट केलाय, फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केलाय डीप पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होती. हितेशच्या माध्यमातून एक सिंगल नयनने पूर्ण केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. सर पंकज कोहली, 3 दोस्तों की 3 स्टार यारी, त्यांचा एक विशेष मोठा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आम्ही पाहिलं सायंकाळी 7 वाजता सुद्धा खड्डे मारत होते झेंडू पाडण्यासाठी. बॅनर बोलायला मोबाईलची लाईट लावून बॅनर लावले. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल विकेने पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. नयन रोकेल विकेलला तत्पूर्वी 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 11 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 टोटल 2 रन देखील ऍड होतील. 13 रन आतापर्यंत होतात. टॅप करण्याचा प्रयत्न झाला परंतु यशानाला एक धाव देखील पूर्ण होते. चौदा धावा आतापर्यंत होतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर समीकरण 12 बॉल आणि 14 रनची गरज.
मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय समोरच्या दिशेने जे उंच इमारत आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये दोन्ही प्रेक्षक हे देखील एन्जॉय करतायत ही स्पर्धा. गोलंदाज सज्ज होतोय मनोज. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 11 बॉल. अजूनही 13 रनची गरज. या बॉलवर विकेट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर, एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे नयन कोईच्या बॅटमधून येतोय एक बेधडक स्ट्रोक. हा षटकार. आणखीन एक स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका चांगला कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे डीपमध्ये. हितेश कोटकर बॉल जज करेल. चांगली फिल्डिंग आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 1 सोल्युशन करावे टीम. जशी मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. मोठा फटका खेळायचा होता विकीला, परंतु प्रभावित केलं बॉलरने. हेलिकॉप्टर सामना फिनिश केलाय विकी मुंबईकरने आणि आतापर्यंत 2 सामने जिंकलेत. या शेवटच्या गटातील हा पहिला संघ ठरलाय. 10 विकेटने हा सामना जिंकला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड आणि हेलिकॉप्टर उडवला. तर या सामन्याचा हिरो ठरला विकी मुंबईकर. आपण सामनाभराचा पुरस्कार घेण्यासाठी या. सलग 2